शाळा ही नोकर बनविण्याची फॅक्टरी. ऐकायला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. शाळा उद्योजक बनवत नाही, आर्टिस्ट बनवत नाही, कोणीतरी महान व्यक्ती बनवत नाही, तर ती फक्त आपल्याला नोकर बनवते. आणि हे सत्य आहे. आज बरीच उदाहरणे आहेत. सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी, विराट कोहली, धीरूभाई अंबानी अशी खूप उदाहरणे आहेत. शाळेच्या ट्रॅपमध्ये ही लोक अडकली नाहीत. त्यांनी स्वतःचं कौशल्य ओळखलं, स्वतःचा विचार केला, त्यांना भविष्यात काय करता येऊ शकतं, काय नवीन घडवता येऊ शकतं, त्या पद्धतीने त्यांनी विचार केला आणि आज ते महान व्यक्ती झालेले आहेत. शाळा आपल्याला काय बनवते? इतिहास शिकवते, भूगोल शिकवते, मराठी, हिंदी, इंग्लिश, विज्ञान, सायन्स, मॅथ्स हे खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या असल्याच पाहिजे. व्यवसाय असू, आर्टिस्ट असू, काही असू, ह्या तुम्हाला माहिती झाल्याच पाहिजे. पण इतिहासामध्ये तुम्ही काय शिकता? बिरबलचा जन्म कधी झाला? अकबर भारतात कधी आला? ह्या गोष्टी, ज्याला एखाद्याला म्युझिशियन बनायचे, क्रिकेटर बनायचे, आर्किटेक्चर बनायचे, ग्राफिक डिझायनर बनायचे, फिल्म मेकिंग करायचे, त्याला काय करायचे? हे अकबरचा जन्म कधी झाला आणि बिरबल कधी भारतात आला, त्याच्याविषयी बेसिक नॉलेज भेटलं इनफ आहे. पण ती घोकमपट्टी करा, दिवस रात्र ते पाठ करा आणि परीक्षा द्या. पर ह्याच्यामधून आपण काय शिकतो? भाषा ज्ञान शिकतो. ते एका धड्याबरोबर भाषा ज्ञान शिकवलं जातं. पण भाषा ज्ञान शिकवण्यासाठी हजारो वेगवेगळे पर्याय आहेत. तुम्ही बिझनेसच्या माध्यमातून व्यावहारिक रूपामध्ये भाषा ज्ञान देऊ शकता. मार्केटमध्ये गेल्यावर कसं वर्क करायचं, निगोशिएशन कसं करायचं, टॅक्स कसे भरायचे, कुठली प्राइस कितीला काय, ह्याविषयी धडा केला तर भाषा ज्ञान सुद्धा मिळेल आणि व्यवहार ज्ञान सुद्धा मिळेल. ह्यासाठी इतिहास शिकायची काय गरज आहे? पण ही सगळी सुरुवात झाली कुठून? ही सगळी सुरुवात 150 ते पावणे 200 वर्षापूर्वी झाली आहे. मॅकेली ह्यांनी जी एज्युकेशन सिस्टीम सुरू केलेली आहे ती अजून तशीच आहे. इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, म्हणजे आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांना राज्य करण्यासाठी गुलामांची गरज होती, नोकरांची गरज होती. पण नोकर त्यांना कसे पाहिजे होते? त्यांना इंग्लिश बोलता यावं असे नोकर पाहिजे होते. त्यांची कामं करतील, थोडेफार ते स्किल्ड लेबर असतील, असे नोकर त्यांना पाहिजे होते. मग त्यांनी शिक्षण पद्धती सुरू केली, मुलांना इंग्लिश शिकवलं, थोडंफार स्किल्ड बनवलं, आपल्याकडे नोकरी करता येईल ह्या हिशोबाने. नंतर आपली माणसे इंग्रजांकडे गुलाम म्हणून काम करू लागली, नोकरी करायला लागली, पण ते गुलामच होते. तर ही शिक्षण पद्धती 150-200 वर्ष झाले अजूनही अशीच चालू आहे. आपण जेव्हा 10वी पास होतो तेव्हा आपण वेगवेगळ्या दिशा ठरवतो, इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला जायचं का अजून कुठे जायचं. पण ही दिशा ठरवताना इनडायरेक्टली आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट असते, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त पॅकेज मिळेल. आपण ऐकतो हिला 5 लाखाचं पॅकेज भेटलं, तिला 10 लाखाचं पॅकेज भेटलं, फेसबुकवर टाकलं मला 5 लाखाचं पॅकेज भेटलं, 100 कमेंट. एखाद्याने जर का टाकलं मी बिझनेस सुरू केला, एक सुद्धा लाईक येत नाही. नारायण मूर्ती इन्फोसिसचे जे संस्थापक फाउंडर आहेत, त्यांनी सांगितले की आठवड्यातून 70 तास काम करावं. पण ही लोक तुम्हाला कधीच सांगणार नाही की तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करावा, कारण ह्यांना गुलाम गरजेचे आहेत. भारतीय बाजारपेठ ही सगळ्यात स्वस्त गुलामांची बाजारपेठ आहे, सगळ्यात स्वस्त नोकरदारांची बाजारपेठ आहे. परदेशातून जे खूप महागातले प्रोजेक्ट असतात तिथं ते बनवायला खूप पैसे लागतात, तर ते भारतामध्ये बनवले जातात. इथले इंजिनियर ही सगळी कामं करतात. काहीसाठी हे सगळं योग्य असेल, पण इनडायरेक्टली फिरून फिरून फक्त हा विषय एकच येतो की शाळा ह्या नोकर बनवतात. शाळांनी व्यावसायिक प्रशिक्षण देणं काही ना काही गरजेचं आहे. शाळेमध्ये आपल्याला प्रोत्साहनच मिळत नाही. शाळेमध्ये मुलांना फक्त एवढंच सांगितलं जातं की ह्याचा जन्म ते झाला, त्याचा जन्म तिथं झाला, तुम्ही हे पाठ करा, डोक्यामध्ये घाला आणि ते परीक्षेत लिहा. फिनलंड देशाचं उदाहरण घ्यायला झालं तर 9व्या वर्षापासूनच तिथं मुलांना व्यावसायिकतेचं शिक्षण दिलं जातं. टीमवर्क कसं करायचं, व्यवहार ज्ञान काय, अशा बऱ्याच गोष्टी वयाच्या 9व्या वर्षापासूनच मुलांना शिकवल्या जातात. अमेरिका, जर्मनी, युरोपमधले बरेच देश हे शालेय वयापासूनच मुलांना व्यावहारिक ज्ञान देतात, व्यावसायिकतेचं शिक्षण देतात. पण भारत या बाबतीत कुठे कमी पडतो? भारत अजून पण 150 वर्षापूर्वीच अडकलेला आहे. 150 वर्षापूर्वीचीच शिक्षण पद्धती अजून पण चालू आहे. इतिहास, भूगोल हे ते. भूगोल म्हणजे काय? चिली देश, घाना देश, त्याची काहीतरी लोकसंख्या, तिथं आढळणारा कुठला खडक, बेसाल्ट खडक वगैरे, हे बी बरंच काय काय शिकलो होतो शाळेत. इतिहास, अकबर, बिरबल यांचा इतिहास. मुलांना काय शिकवलं जात नाही ह्याची मी खूप मोठी लिस्टच काढली आहे. आता तुम्हीच ठरवा हे गरजेचं आहे का नाही. मुलांना पैसे कमवायचे मुलांना शिकवलं जात नाही. टॅक्सेशन बेसिक, बँकिंग सिस्टीम, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, फसवणूक, ओळख, कॉन्ट्रॅक्ट करार, व्यवसाय कसा सुरू करायचा, ग्राहक कोण, मार्केट रिसर्च, किंमत ठरवणे, सेल्स, मार्केटिंग, स्मॉल बिझनेस, लीगल,
स्टाफ टीम मॅनेजमेंट, निगोशिएशन, बार्गेनिंग, टेंडर कसे भरायचे, RTI, सरकारी योजना, पोलीस, कोर्ट कचेरी, स्थानिक स्वराज्य संस्था, डॉक्युमेंटेशन, करिअर निवडण्याची पद्धत, नेटवर्किंग, फ्रीलान्सिंग, कम्युनिकेशन, टाइम मॅनेजमेंट, इमोशनल इंटेलिजन्स, डिसिजन मेकिंग, क्रिटिकल थिंकिंग, बाउंड्रीज, स्वतःची ओळख, बेसिक न्यूट्रिशन, फिटनेस, स्लीप सायन्स, मेंटल हेल्थ, सेक्स एज्युकेशन, फर्स्ट एड, सायबर सिक्युरिटी, प्रायव्हसी, डिजिटल, AI टूल्स, बेसिक टेक, हेल्थ रिलेशनशिप, मॅरेज, पेरेंटिंग, जेंडर सेन्सिटिव्हिटी, पॉलिसी इम्पॅक्ट, अजून अशा हजारो गोष्टी आहेत. इमर्जन्सी प्लॅनिंग, अशा हजारो गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, पॉलिटिक्स. मुलांना पॉलिटिक्सच माहिती नसती. मुलं शाळेमध्ये शिकतात, नंतर कॉलेज वगैरे झाल्यावर ते का कुठल्या तरी कंपनीमध्ये जातात, कंपनीमध्ये नोकरी करतात आणि तिथं भयंकर पॉलिटिक्स असतं. मुलांना माहिती नसतं हे सगळं काय आहे आणि त्याच्यामध्ये मुलं इतकी डिप्रेस होतात, नोकरी सोडण्याचा विचार करतात. तर ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. ह्या मुलांना बिलकुल शिकवल्या जात नाही. मी बेसिकच म्हणतो यांना आता. ह्या मुलांना शिकवले जात नाही. पण मुलांना काय शिकवलं जातं, अकबरचा जन्म कधी झाला, बिरबलचा जन्म कधी झाला, चिली कुठला देश आहे, त्या देशात कुठला खडक आहे, घाना कुठला देश आहे आणि त्याची लोकसंख्या किती आहे, ज्याचा ह्या आपल्या मुलांना आयुष्यात कधीही उपयोग होणार नाहीये. एखाद्याला जो कोणी जिओलॉजिस्ट वगैरे कोणी असेल त्याला तो भाग आहे, त्याला तो शिकू शकतो. पण सगळ्याच मुलांना कशाला जबरदस्ती. एखाद्याला इतिहास टीचर व्हायचं असेल, इतिहास शास्त्रज्ञ व्हायचं असेल, त्याला ते शिकू शकतात. सगळ्यांना का जबरदस्ती. पण ह्या ज्या गोष्टी मी सांगतो ह्या सगळ्यांना गरजेचं आहे. ह्या गोष्टी सगळ्यांना शिकता आल्या पाहिजे. पण आपली शाळा कुठल्याच गोष्टीसाठी रेडी करत नाही. अकबरचा जन्म आणि बिरबलचा जन्म ह्यासाठी आपली शाळा मुलांना रेडी करते. तर तुम्ही तुमचं ठरवा, मुलांना कशा पद्धतीने शिक्षण द्यायचं. शाळेचं शिक्षण पद्धती बदलणार नाही. पुढची 50 वर्ष मुलांची शिक्षण पद्धती बदलणार नाही. तुम्हालाच ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवायला लागणार आहे. पॉलिटिक्स पासून ते सगळ्या मी आता जेवढी लिस्ट वाचून दाखवली ते तुम्हाला शिकवायला लागणार आहे. तेव्हा तुमची मुलं कुठेतरी आयुष्यात सक्सेस होतील. प्रयत्न करा.